बंधूंनो, शासकीय मोजणी चुकीची होऊ शकते का? तो होऊ शकते. हा माझा व्यक्तिशः अनुभव आहे. गलती कोणाची नाही सांगता येणार. अधिकारी सांगतात की मला टिपण भेटलं नाही म्हणून आम्ही मोजणी चुकीची केली. ती आमची गलती नाही. परंतु त्यामुळं झालं काय, गावचे शेतकरी एवढे समजदार आणि एकमेकाला समजून घेणारे नसते. त्याला वाटतं की शासकीय मोजणी झाली म्हणजे आपण जिंकलोत आणि शेजारचा शेतकरी आपलं काहीतरी नुकसान करतो अशी भावना तयार होती. परंतु दादांनो, मी एक सूचना करेन तुम्हाला. शासनाचे मोजणदार हे सुद्धा माणसंच असू शकतात आणि त्याच्याकडूनसुद्धा गलती होऊ शकते. ती कशाच्या आधारावर होईल याची काही गॅरंटी नसते. कोणी वेगळे वेगळे मार्ग निवडून गलती होऊ शकेल. कोणी खरोखर काही गोष्टी नाही भेटल्या कागदपत्री गलती होऊ शकेल. परंतु त्या मोजणीवर विश्वास ठेवा का? तर हो पण आणि नाही पण. कारण की मी घेतलेला अनुभव, मी गेली 2 महिने लगातार पाठपुरावा करतो आहे. तहसीलदार कार्यालय, SDM कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडं सतत मी चक्रा मारतो, पण एका कार्यालयाने त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. मी लगातार त्याला अर्ज करून याबाबत सूचना करतो, परंतु त्यांनी त्याबाबत आजपर्यंत काही माहिती दिलेली नाही. परंतु मी व्यक्तिशः मोजणी टाकल्यानंतर अधिकाऱ्यांनी मोजणी केली. जशी गाव नकाशे असतात, टिप्पण काहीतरी नावाचा एक पेपर असतो आहे, वेगळे वेगळे त्याच्या शोधण्याचे काही मार्ग आहेत. त्या पेपराच्या आधारे त्यानं पुनर्मोजणी केल्यानंतर त्यानं मान्य केले की आमच्याकडून टिप्पण नसल्यामुळं थोडीफार गलती झाली. बनवून त्यामुळं त्या गलतीच्या छोट्याशा घटनेमुळं 2 शेतकऱ्यामध्ये आयुष्यभराचे तोंड वाकडे, वाद उभा राहतो आहे, पैशाची खराबी, त्याच्यानंतर पुढच्या पिढ्याला काहीतरी वेगळाच एक भास होतो आहे की आमच्या वडिलाला फसवलं का, आम्ही फसल्या गेलोत का. तर त्यामुळे शासकीय मोजणीवर काही संशय असेल आपल्याला तर आपण पुनर्मोजणी करायला पाहिजे. आणि एक मी हात जोडून विनंती करीन सर्व शेतकऱ्यांना, ती पुनर्मोजणी होईपर्यंत हरकत नाही. एखाद्या शेतकऱ्याला संशय असेल की बाबा हा मोजणी करणारा या शेतकरी कोणतरी चुकतो आहे, तर पुनर्मोजणी होऊ द्या. तोपर्यंत कोणताही वाद करू नये. व पुनर्मोजणी झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांनी सहमतीने एकमेकाला ज्याची हद कमी जास्त होईल त्या हद्दीच्या वादावर न थांबता आपण एकमेकाला ती जी काही जमीन आपल्याकडे गेली असेल, आली असेल, ती सोडायला पाहिजे. परंतु वास्तव न पाहता आपण वाद घालून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून, दोघांचं पण आयुष्य बर्बाद करून यांना काही पदरात पडणार नाही. त्यामुळं मी आयुष्यात जे काय भोगलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. कारण की 2 महिन्यामध्ये एकाही कार्यालयाने ना मला साधं पत्र दिलं, ना काही उत्तर दिलं.